आपली डोकेदुखी ही उन्हामुळे आहे की आपल्याला मायग्रेन आहे की आपला बीपी हाय झाल्यामुळे आपले डोके दुखते आहे, हे आपण योग्य पद्धतीने ओळखायला शिकलं पाहिजे. तर आज आपण बघूयात की आपली डोकेदुखी नेमकी कोणत्या प्रकारात येते. प्रथमतः आपण बघूया हीट हेडॅक. ज्यावेळी आपण उन्हात फिरतो त्यानंतर आपल्याला ही डोकेदुखी जाणवते. विशेषतः थकवा देखील यामध्ये आपल्याला जाणवू शकतो आणि शरीरातील पाणी देखील आपले कमी झालेले असते. त्यामुळे ह्या डोकेदुखीपासून पाणी पिल्यानंतर आपल्याला त्वरित आराम देखील मिळू शकतो. ही आहेत लक्षणं हीट हेडॅकची. दुसरं आपण बघूयात की हाय बीपी किंवा हाय ब्लड प्रेशरमुळे असणारा हेडॅक. तर यामध्ये होतं काय की आपल्या डोक्याच्या मागील बाजूस आपल्याला जडपणा आल्यासारखे वाटते किंवा डोकं दुखल्याप्रमाणे होतं. तर आणि त्याचं दुसरं लक्षण आहे की आपल्याला कधी कधी चक्कर देखील येते आणि काही वेळेस आपल्याला ब्लड व्हिजन देखील होऊ शकतं. पुढील गोष्टी आपल्याला थोड्याशा भुरक्या किंवा ब्लर दिसू शकतात. तसेच यामध्ये आपल्याला चक्कर येणे आणि ब्लर व्हिजन हे लक्षणं देखील आहेत. आणि आपण जर डिव्हाइसद्वारे बीपी चेक केला तर त्याचे रिडिंग्स देखील आपल्याला हाय मिळू शकतात. तिसरा प्रकार आपण बघूयात की मायग्रेनमुळे होणारा हेडॅक. तर होतं काय, मायग्रेनमध्ये डोक्याच्या एखाद्या विशिष्ट भागात खूप जास्त प्रमाणात आपल्याला दुखू लागते किंवा डोक्याच्या एखाद्या विशिष्ट भागातच आपल्याला खूप ठणका जाणवू लागतो. दुसरं म्हणजे आपल्याला प्रकाश सहन होत नसतो किंवा आपल्याला उलटी देखील सहन होत नाही आणि साधारणतः 4 तासापासून तर 24 तासापर्यंत हा हेडॅक कंटिन्यू देखील राहू शकतो. परिणामी तिसरा प्रकार आहे मायग्रेन हेडॅक. तर आपण ह्या तिन्हीमधील फरक ओळखून त्यानुसार योग्य पद्धतीने आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे.